नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. नेहमीप्रमाणेच आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीज घेऊन येत असतो, परंतु आज आपण इथे वेगळ्या प्रकारचे टॉपिक घेणार आहोत, जे की तुमची कोणतीही सरळ सेवेची एक्झाम असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, वेगवेगळ्या एक्झाम आहेत. त्यामध्ये अशा प्रकारचे टॉपिक असतात ज्यामध्ये मॅथ रिझनिंग असतं. तर आपण इथे अशा प्रकारे छोटासा प्रयत्न म्हणून एक एक टॉपिक कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला माझ्याकडून थोडासा हातभार अभ्यासासाठी मदत म्हणून, जे की पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. सध्या ग्राउंडची जोरदार तयारी चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणचं शेड्यूल पडलेलं आहे, काही चालू आहे आणि आता एक्झाम आपली तोंडावर येऊन टेकलेली आहे. तर त्या हिशोबाने आपण अशा प्रकारे वेगवेगळे टॉपिक कव्हर करत आहोत. तर बघा, आजचा आपला पहिला टॉपिक आहे चौकोन आणि चौरस मोज. तर हा फिक्स येणारा टॉपिक आहे किंवा आपली कोणतंही पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये मॅथ रिझनिंग मध्ये अशा प्रकारे एक तरी क्वेश्चन आपल्याला असतो. तर बघा, अगोदर आपण काय करूया, इथे मी चौकोन काढलेले आहेत. चौकोन आणि चौरस या दोन कन्सेप्ट आहेत, तर त्या पहिले क्लिअर असणं गरजेचं आहे. तर चौरस म्हणजे काय, तर चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात किंवा समजा आता हा चौरस आहे, तर याची ही बाजू घेतली, ही घेतली, ही घेतली आणि ह्या चारही बाजू त्याच्या सारख्या असतात. आणि तसंच याचा 90 अंशाचा कोन असतो. तर तो प्रत्येक कोन जो असतो हा 90 अंशाचा असतो, त्याला आपण चौरस म्हणतो. परंतु चौकोन म्हणजे काय, तर चौकोन म्हणजे चार कोन असतात त्याला, परंतु त्याच्या बाजू फिक्स अशा ठराविक नसतात, तर तो असतो चौकोन. तर बघा, अशा प्रकारचा जो प्रश्न असतो तो आपल्याला चौकोन मोजणे आणि चौरस मोजणे हमखास त्याच्यावर एक क्वेश्चन असतो. तर बघा, आज एकदम छोटीशी ट्रिक्स वापरून हे क्वेश्चन एकदम फास्टपणे कसे सोडवायचे हे आपण पाहूया. तर बघा, इथे एक चौरस काढलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये 4 कंपार्टमेंट आहेत. म्हणजे ह्याची विचारलं चौकोनांची संख्या किती, तर ह्याची ट्रिक्स पाहून घेऊया. तर बघा, याला अगोदर नंबरिंग द्यायचं. इथे आपण नंबर दिला 1, इथे दिला 2, तसंच इकडे उभी मांडणी म्हणून इकडे 2 नंबर दिला आणि ही आडवी मांडणी, तसंच ही झाली उभी मांडणी. तर आडवी मांडणीची बेरीज केली इथे 3 आणि उभ्या मांडणीची बेरीज केली इथे 3 आणि ह्या 3 गुणिले 3 म्हणजेच 3 गुणिले 3, तर याचं उत्तर आलं 9. म्हणजेच ह्या चौरसामध्ये एकूण चौकोन किती, चौकोन किती असा जर प्रश्न विचारला तर एकूण याच्यामध्ये 9 चौकोन आहेत. तर बघा, आता तसंच आकृतीमध्ये कंपार्टमेंट वाढवलेले आहेत आपण आणि याच्यामध्ये जर चौकोन किती असा प्रश्न विचारला तर बघा, याला देखील आपण अगोदर नंबर देऊन घेऊया की 1, 2, 3. इकडे उभी मांडणीनुसार 1 तर ऑलरेडी आहे, 2 नंबर दिला आणि इथे दिला 3. तर बघा, याची सर्वांची बेरीज करायची. आडवी मांडणीची 3 आणि 2 5 आणि 1 6, ह्याची बेरीज झाली 6. तसेच उभ्या मांडणीची देखील बेरीज करायची. हा एक जो आहे इकडे घेतला आणि इकडे पण घेतला, हे लक्षात असू द्या. नाहीतर बेरीज करताना कधी कधी आडवी मांडणी इथून घेतात आणि उभी मांडणी 2 आणि 3 ची करतात. तर तसं न करता हा एक जो आहे तो दोन्हीमध्ये पण आला पाहिजे. म्हणजे आडव्या मांडणीमध्ये पण आला पाहिजे आणि उभ्या मांडणीमध्ये पण आला पाहिजे. तर इकडची बेरीज देखील किती होती याची 6. आणि मग ह्या 6चा आणि ह्या 6चा गुणाकार करायचा. 6 गुणिले 6 म्हणजेच एकूण आले 36. तर बघा, या चौरसामध्ये एकूण 36 चौकोन आहेत. चौकोन आणि चौरस हा शब्द लक्षात घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. तर आपल्याला चौकोनच विचारलेला आहे, तर चौकोन एकूण आहेत 36. तसंच बघा, तिथे या चौकोनामध्ये आपण 4 कंपार्टमेंट केलेले आहेत. तर हा पण सोडवायचा कसा, तर हीच ट्रिक्स तिथे पण लागू होती. म्हणजे याला पण आपण नंबर देऊन घेऊया 1, 2, 3 आणि 4. तसंच 1 तर ऑलरेडी आहे, 2, 3 आणि 4 आणि सेम मेथड इथं पण यूज करायची. बेरीज करायची. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10, याची बेरीज झाली 10. तसंच उभ्या मांडणीची जर बेरीज केली तर ह्याची देखील बेरीज किती होती 10. म्हणजे 10 गुणिले 10, तर ह्याच्यामध्ये एकूण 100 चौकोन आले. तर बघा, हे झालं चौकोन. तर चौकोनांची संख्या विचारली तर अशा प्रकारे तुम्ही आडवी मांडणी आणि उभी मांडणी करून त्याचा गुणाकार करून आलेल्या बेरजेचा गुणाकार करून अशा प्रकारे तुम्ही चौकोनांची संख्या मोजू शकता. आता राहिलं चौकोन झाला, पण चौरसाची संख्या कशी मोजायची तर हे देखील आपण इथे शिकणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे चौरस आणि चौकोनातला फरक लक्षात घ्या. चौरसामध्ये त्याचा कोन जो असतो त्याचा 90 अंशाचा कोन असतो आणि चारही बाजू त्याच्या सारख्या असतात. तर या चौरसांची संख्या कशी मोजायची हे आता आपण शिकूया. बघा, आडवी मांडणी केली होती त्याची बेरीज केली होती आणि उभी मांडणी केली होती त्याची बेरीज केली होती आणि आलेल्या बेरीजचा गुणाकार केला होता. मग आपल्याला एकूण चौकोनांची संख्या भेटली होती. तर आता चौरसांची संख्या मोजण्यासाठी जी ट्रिक्स आहे ही देखील लक्षात घ्या. इथे आपण अशा प्रकारे नंबर दिलेले आहेत, जे चौकोनाला दिलेले होते तेच नंबर मी इथे ठेवलेले आहेत. तर बघा, जे बॉक्स आहेत तर याचा जोड्या लावायच्या. म्हणजे ह्या 2ची आणि ह्या 2चं जोडी लावली, यांचा दोघांचा गुणाकार केला. 2 1 2 2 4. नंतर काय,
हा एक याला जोडी नसल्यामुळे डायरेक्ट एक त्याच्यामध्ये मिळून टाकला, म्हणजे 4 आणि 1 5. बघा अशा प्रकारे 5 जे आलेले आहेत ते याच्यामध्ये एकूण चौरस विचारले तर 5 चौरस आहेत. तशाच प्रकारे बघा इथे नंबर दिलेले आहेत आडवे तसेच उभे नंबर दिलेले आहेत. मग यांच्या देखील जोड्या लावायच्या. 3 ची 3 सोबत जोडी लावली, 3 त्रिक 9. नंतर म्हणजे ह्या 2 ची आणि ह्या 2 ची जोडी लावली, बेदुने 4 आणि हा राहिलेला 1 याच्यामध्ये मिळून टाकला तर 9 4 13 आणि हा 1 14. म्हणजे एकूण ह्याच्यामध्ये चौरस विचारले तर किती, याच्यामध्ये एकूण 14 चौरस आहेत. तशाच प्रकारे असे किती देखील बॉक्स वाढले, आडवे वाढू उभे वाढू, डायरेक्ट तुम्ही जोड्या लावायच्या, गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. तर बघा इथे देखील 4 बॉक्स आहेत, 1 2 3 4. नंतर 1 2 3 4. काय करायचं, यांची जोड्या लावायच्या. 4 ची 4 सोबत, 3 ची 3 सोबत, 2 ची 2 सोबत आणि हा राहिलेला एक त्याच्यामध्ये डायरेक्टली मिळून टाकायचा. बघा 4 चौक 16. नंतर 3 त्रिक 9 आणि दुने 4. तसंच एक राहिलेला एक याच्यात मिळून टाकला. तर बघा यांची सर्वांची बेरीज किती आणि हे जेवढी बेरीज येईल ती आलेली त्याचं उत्तर असणार आहे. तर बघा याची सर्वांची बेरीज आलेली आहे 30. तर ही 30 एकूण किती झाले याचे चौरस झालेले आहेत. बघा अशा प्रकारे इथे 4 असतील तर त्याच्यामध्ये 30 झाले, इथे 3 बॉक्स आहेत तर त्याचे 14 आणि इथे 2च बॉक्स आहेत त्याच्यामध्ये एकूण चौरस विचारलेले आहेत तर 5. तर बघा अशा प्रकारे किती देखील बॉक्स वाढले, इकडे बॉक्स वाढले असे आणि त्याची चौरसांची संख्या विचारली तर तुम्ही अशा प्रकारे नंबरिंग देऊन चौरसांची संख्या देखील काढू शकता. तर हा टॉपिक कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे पोलीस भरतीसाठी असो किंवा सरळ सेवेसाठी असो कोणतीही तयारी करणार असाल तर अशा प्रकारचे टॉपिक कव्हर करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.